रेस्पॉन्स देत असताना एका रेस्पॉन्सचं नाव आहे पॅसिव्ह रेस्पॉन्स, दुसऱ्या रेस्पॉन्सचं नाव आहे अग्रेसिव्ह रेस्पॉन्स, आणि तिसऱ्या रेस्पॉन्सचं नाव आहे असर्टिव्ह रेस्पॉन्स. हे सगळे रेस्पॉन्सेस आहेत घडलेल्या घटनांना. पॅसिव्ह रेस्पॉन्स म्हणजे काहीच नाही, आपण काही करायचं नाही, आपण हारायचं आणि पुढच्याला जिंकू द्यायचं, त्याचं नाव पॅसिव्ह रेस्पॉन्स आहे. अग्रेसिव्ह रेस्पॉन्सचं नाव आहे त्यालाही जिंकू द्यायचं नाही आणि आपणही जिंकायचं नाही. आणि असर्टिव्ह रेस्पॉन्सचं नाव आहे दोघांनी जिंकायचं आहे, विन विन, विन विन सिच्युएशन आहे, दोघांनी जिंकायचं आहे. पहिल्यामध्ये आपण हारायचं, दुसऱ्याला जिंकू द्यायचं, दुसऱ्यामध्ये त्यालाही जिंकू द्यायचं नाही आणि आपल्यालाही जिंकायचं नाही आहे, आणि तिसऱ्याला काय, दोघांनीही वाटून वाटून जिंकायचं आहे. तर आम्हाला असर्टिव्ह रेस्पॉन्सेसमध्ये यायचं आहे. अशा प्रकारचे आम्ही जेव्हा रेस्पॉन्सेस देऊ तेव्हा आम्हाला ताण येणार नाही, स्ट्रेस वाढणार नाही आमचं. दिस इज लाईफ. आता बघा, हे 3 रेस्पॉन्स कसे देतात माणसं. हाऊ 3 रेस्पॉन्सेस हॅपन. प्रसंग सांगू का तुम्हाला. एक काका बाजारात गेले, मार्केटमध्ये फिरत 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 त्यांना एक बोर्ड दिसला. अरे सेल आहे इथं, सेल. घुसले सेलमध्ये. काहीच प्लॅनिंग नव्हती. बोर्ड दिसला आणि घुसले. सेल कशाचा होता, घरगुती वस्तूंचा. मग तिथं मिक्सरचा सेल होता. यांना असं वाटलं आपण मिक्सर घ्यावं, अर्ध्या किमतीत आहे, काय फरक पडतो घ्यायला, बायको खुश होईल. घेतलं मिक्सर, आले उड्या हाणत घरी. 1-2 दिवस चाललं ते. तिसऱ्या दिवशी त्याची लाईट बंद झाली. ते लाईट बंद झाल्यानंतर काकू म्हणाल्या, मला वाटलंच होतं, एवढं कसं काय स्वस्त आणलं का तुम्ही. मला असं वाटतं कळत नसलं तर आणू नये. कशाला पैसे वाया घालवले, विचारलं नाही, काही नाही, पैसे खर्च केले. आता माणसं चूक झाल्यावर माणसाला ऐकावं लागतं, इलाज नाही ना. आता आणलं खरं पण हे बंद पडलं ना. आता बंद पडल्यावर इलाज नाही, याचा मेंदू बंद पडला. मग यानं ठरवलं, बर जाऊ दे, आता तू आता बडबड करूच नको, चूक झालीच आहे माझी, पण मी चूक दुरुस्त करणार. मी तिने तसंच मिक्सर घेतलं, गाडीला किक मारले की नीट त्याच्या दुकानात. अरे काय लावलं हे, ते म्हणाला. काय लावलंय म्हणजे, कशाचं काय लावलंय, हे मिक्सर बंद पडलंय. मग काय करू, ते म्हणले बदलून देन. काय करू म्हणजे, ते म्हणला बदलून. येडे झाले काय, हे वाचा नाही तर काय लिहिलंय, बिका हुआ माल वापिस नहीं लिया जाएगा. बाबा बाबा बाबा. मग आता गेले पैसे. मग काय, गेले नाही तर काय झालं, असं आहे का, वापस नाही मिळणार का. झाला फुटबॉल काकाच. काका घरून मारला बॉल, इकडं आले, इकडून बॉल हाणला. गे पॅसिव्ह रेस्पॉन्स. आता इलाज नाही. आता इथं काका हारले आणि दुकानदार जिंकला. आणि काका चिडचिड करायला लागले. मग काय म्हणले, असल्या नालायकाच्या दुकानात जाऊ नये पुन्हा. आतल्या आतच टेन्शनमध्ये आले, पण त्याला काहीच करू शकत नाही आहेत. हिम्मत नाही त्याला बोलायची, तो ऐकत नाही आहे. तो दुकानदार आहे. जाऊ द्या म्हणले, जाऊ दे आता, जाऊ दे. बर बर बर, आता काय करोडपतीच होशील लुटून आम्हाला, मनातल्या मनात म्हणायला लागलेत.
हे मार्केट बेकार आहे हो, लोक फार बेकार आहेत हो, असं एकटंच बोलत चाललं. याचं नाव आहे पॅसिव्ह रेस्पॉन्स. आता दुसरा रेस्पॉन्स कसा आहे? अग्रेसिव्ह. आता दुसऱ्या काकानी, जे काका अग्रेसिव्ह होते, त्यांनी पण मिक्सर नेलं होतं आणि त्यांचंही बंद पडलं. त्यांच्याही काकूने त्यांची खरडपट्टी केली. ते म्हणले गप्पा, असं नसतंय होत, मी दुसरा आणतो. ते म्हणले नाही द्यायचं, ते नाही द्यायचं, त्याचा बाप देईल. आता हे अग्रेसिव्ह आहेत. यांनी गाडी काढली की नीट त्याच्या दुकानाच्या पायरीजवळ. काय झालं? अरे ते मिक्सर काल नेलेलं. ते म्हणला मी बनवलंय का ते? पढ़ो इधर, क्या लिखा है? बोले क्या लिखा है? पढ़ना नहीं आता क्या? बोले नहीं मेरे को आता, तू पढ़. बाप रे, तुमको देना पड़ेगा नया. तो नहीं दूंगा. नहीं तो बाहेर येतो का? मी येऊ? येऊ? ते मला नाही जमात. लगेच पुढे गेले. पुढे गेल्याबरोबर त्याला 2 शिव्या. ते मला नाही देत, जा. लगेच मध्ये एंट्री की त्याला ठोका. त्याला खंदिसी एक ठोका की त्यानं बी यांच्या इकडून एक उजव्या कानावर खंदिसी हाण. हे सगळे गिराईक बघायला लागले. आता रिकाम भांडणं बघायला पोरं क्लास सुटला होता, ते बी भांडणं बघायला गेले. मग हे ना त्याला हाणलं, हे त्याच्या बोकांडी, ते त्याच्या बोकांडी. मिक्सर राहिलं बाजूलाच. कोणीतरी पोलिसांना फोन केला, मारामारी लागली म्हणून. पोलिस आले, दोघाला गाडीत टाकलं आणि घेऊन गेले. अग्रेसिव्ह रिस्पॉन्स. त्या कस्टमरनं घेण्यान देण्याचं स्वतःला त्रास करून घेतला आणि त्या दुकानदारानं विनाकारण आपल्या उद्योगाची वाट लावून टाकली. त्यालाही यांना हाताळता आलं नाही आणि यालाही त्याला हाताळता आलं नाही. हे अग्रेसिव्ह रिस्पॉन्स. आणि मग तिसरे काका होते. मिक्सर तर कुणी बी घेऊन जात होतं ना, सेलच लागला होता ना तिथं. मग ज्यांचा असर्टिव्ह स्वभाव होता ते मिक्सर घेऊन गेले होते. त्यांच्याही मिक्सरची 2-3 दिवसानंतर लाईट गेली. ते फक्त गुर्र करायचं, फिरतच नव्हतं. ते गुर्र करत. ते म्हणले अरे गुरगुरच करायला लागले. त्यांनाही काकू म्हणाल्या तुम्हाला कळत नाही तुम्ही कशाला आणलं, समजत नाही तर माणसाने बाजारात जाऊ नये. ते म्हणले बर, एवढा विषय झाला का माझा? मला काहीच कळा ना का, फक्त मी आतापर्यंत मिक्सरच आणत राहिलो काय? बर म्हणले थांब. गेले वापस. गेले, मिक्सर घेतलं आणि त्याच्या काउंटरवर नेऊन ठेव. बसले बाहेर खुर्ची टाकून. काय झालंय ते बघा बरं, काय झालंय ते सुरूच होत नाही. आवाज वाढू दिला नाही. ते काहीतरी झालंय त्याला, ते बघा बरं जरा. ते वाजत होतं. नाही काय झालं बघा बघा, काहीतरी बघा. ते म्हणलं काय बघा? याची काय गॅरंटी असते का वॉरंटी असते? तो तर खतरनाकच. नाही ना असं नाही, ये गलत बात आहे. बात तो गलत आहे. काय झालं म्हणजे? हे बदलून द्या ना. ते बदलून? बापाची पेंड आहे का बदलून? ते म्हणले बापाची नाही पण कुणाच तरी पेंड आहे, बदलून द्यावं लागेल. बदलून दिल्याशिवाय मी जात नसतो. काम अवघड झालंय. कष्टाचे पैसे तुला दिलेत आणि तू सांगितलं जर असतं आत्तापर्यंत की अशा प्रकारचा फसवा माल आहे तर लोकांनी घेतला नसता. तू सांगताना कॉन्फिडेंटली सांगितलंयस तरी त्याचा आवाज वाढला. नाही नाही बदलून देत नसतो. नाही ना, द्यावा लागेल. मी तर बदलून नेणारच. तिथंच बसलो.
दुसरे 2-4 गिराईक आले की लगेच उठले. ओ ते ध्यान बदलून ते गिराईकाच्याकडे बघायला. आता त्याला वाटलं गिराईक आल्यानंतर ही किरकिरी सुरू झाली, दुसरं गिराईक घेईल का. गिराईक आल्या आल्या ह्याने सुरू केलं. ते लाईटच नाही लागत त्याची, गुर्र करतंय. ते मला थांबा थांबा, तुम्ही शांत बसा जरा, तुम्ही बसा शांत. त्याच्या लक्षात आलं आता हे गिराईक जरा जड आहे, हे जरा हट्टीच दिसतंय. नाही हो, नाही 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 तसं नका करू. बरं मला एक सांगा, थांबा थांबा, मला एक सांगा, का हो तुमच्या दुकानात येऊन मी तुमचं मिक्सर घेऊन चूक केली का? चूक केली का सांगा ना मला, गुन्हा झाला माझा? असं वागत असते माझ्यासोबत? तुम्हाला वाटत नाही तुमचं चुकतंय म्हणून? पैसे दिलेत, कष्टाचे पैसे दिलेत. संवाद सुरू आहे, तो की आटीत तटीला पेटलेत. तो म्हणतोय बदलून द्यायचं नाही, हे म्हणतोय बदलून घेऊन जायचं. आवाज वाढला नाही आहे, चर्चा सुरू आहे. आणि एक असा पॉईंट बसला त्याच्या डोक्यात, बरं जाऊ दे, तुम्हालाच राहू द्या, काय करायचं. पण मला नाही वाटत की तुम्ही असं कोणाला फसवावं म्हणून. आणि त्या माणसाने गपचूप मिक्सरचा दुसरा पीस काढून दिला. याचं नाव आहे असर्टिव्ह रिस्पॉन्स. मग असर्टिव्ह रिस्पॉन्सचा अर्थ काय की आम्हाला आमच्या हक्कासाठी फाईट करायची आहे. यू शुड फाईट फॉर युअर राईट. आणि विथ स्माईल. ते एवढं बोलत असताना काका स्माईल देऊन बोलत, नाही हो तसं नाही, हो तसं नाही. असतात काही खराब असतात पण तसं नाही करायला पाहिजे. विथ स्माईल. शिवी दिली का? नाही. राग केला का? नाही. हट्ट सोडला का? नाही. तर याचं नाव आहे असर्टिव्ह रिस्पॉन्स. मग आपण आपल्या जीवनामध्ये आपण लोकांना नाही पण म्हणायचं आहे आणि माणसंही तुटली नाही पाहिजेत. आपण माणसं तोडण्यासाठी आपले फक्त शब्द जिम्मेदार असतात. जोपर्यंत शब्द माझ्या मुखात आहेत तोपर्यंत त्या शब्दांवर माझं नियंत्रण आहे. एकदा जर शब्द माझ्या मुखातून बाहेर पडले तर त्या शब्दांवर लोकांचं नियंत्रण आहे. म्हणून इथं फिल्टर बसवायचं येतं आणि इथून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा फिल्टर करून टाकायचा आहे. आम्हाला पश्चाताप करायची वेळ येणार नाही आणि आम्हाला वाईटसुद्धा वाटायची वेळ येणार नाही आणि आम्ही कोणाला हर्टसुद्धा करणार नाही आणि आमच्यावर कोणी नाराज पण होणार नाही. खलास.